सर एक पुण्याच्या एका जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं आहे की लाडकी बहीणसाठी पैसे आहे पण त्या मुआवजा द्यासाठी पैसा नाही. लाडकी बहीणसाठी पैसे नाही. दोन महिने निवडणुका आहेत तोपर्यंत पैसे देतील. महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटीचं कर्ज आहे. 8 लाख कोटी. पण निवडणुकीसाठी विशेषतः लोकसभा निवडणूक हरल्यावर महाराष्ट्रात त्यांना लाडकी बहीण लाडका भाऊ बरं का अशा सगळ्या लाडक्यांची आठवण झाली. अजून काही लाडके पुढल्या 2 महिन्याभरामध्ये त्यांना आठवलं. राज्यात शिंदे गटाने सर्वे केला अंतर्गत त्यांचं म्हणणं आहे की 170 ठिकाणी अनुकूल परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय महायुतीला. नाही कमी बोलले ते. 288 ठिकाणी बोलायला पाहिजे किंवा 300च्या वर त्यांच्या जागा येऊ शकतात. कारण त्याने एवढं महान कार्य करून ठेवलं आहे बेईमानी आणि गद्दारीचं महाराष्ट्र लुटण्याचं. त्याच्यामुळे लोक त्यांना 300च्या पेक्षा जास्त जागा निवडून देतील. म्हणजे ते 170 जागा फार कमी बोलतात. सुनेत्रा पवारांना बहिणी विरोधात उतरवलं ही चूक झाली असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. हो पण ठीक आहे ना. आता त्याच्यात मी काय बोलू. त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठी चूक करतात. पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचा दबाव होता. बारामतीमध्ये एक तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभा करा हा दबाव होता. पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं. शेवटी परंपरा आहे. तुम्ही बोलताय महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच मानावं. असं आहे. मी असं म्हणालो सकाळी की दिल्लीच्या तोंडाला ज्याने फेस आणला असा एकमेव फेस महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हाच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.